मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. अर्थशास्त्र इयत्ता 11वी प्रकरण पहिले अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना प्रस्तावना नवनवीन वैज्ञानिक शोध आणि नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे. शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र म्हणतात. प्रयोग आणि अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखलं जातं. उदाहरणार्थ गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी. सामाजिक शास्त्रास वर्तणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीने अभ्यासताही येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तींच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. अर्थशास्त्राचा अर्थ. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया यापासून आला आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे. अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून या विषयाची अधिक माहिती मिळवूयात. कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे. 1. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. 2. संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण. 3. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. 4. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. अर्थशास्त्राच्या व्याख्या. 1. ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती ॲन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. 1. निर्हस्तक्षेपाचे धोरण. 2. भांडवल व संपत्तीचा साठा. 3. आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. 4. वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. तुम्हाला माहीत आहे का, पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थॉस यांना 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत. नॉर्थॉस यांनी पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 2. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. 1. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. 2. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. 3. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. 4. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. 3. लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे. 1. अमर्याद गरजा साध्ये. 2. अमर्याद साधने. 3. गरजांचा प्राधान्यक्रम. 4. साधनांचे पर्यायी उपयोग. तुम्हाला माहीत आहे का? विचार. सनातन संप्रदाय 18वे शतक. अर्थशास्त्रज्ञांची नावे ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल, टी.आर. माल्थस इत्यादी. विचार. नवसनातन संप्रदाय 19वे शतक व 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग. अर्थशास्त्रज्ञांची नावे आल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आयर्विंग फिशर इत्यादी. विचार. आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आजपर्यंत. अर्थशास्त्रज्ञांची नावे जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएल्सन इत्यादी. अर्थशास्त्राच्या शाखा. सर रॅगनर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र होय. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रॉस यापासून आले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग इत्यादी. केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. 1. गरजा. मोजक्या शब्दांमध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मानवी गरजा वाढण्याची मुख्य 2 कारणे आहेत. 1. नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. 2. लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. गरजांची वैशिष्ट्ये. 1. अमर्यादित गरजा. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. 2. गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. 3. गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. आकृती क्रमांक 1.5 ब क. 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. 5. गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. 6. गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. आकृती 1.6. 7. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. गरजांचे वर्गीकरण. गरजांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1. आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा.
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या सहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो. उदाहरणार्थ अन्न, औषधे इत्यादी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ज्या गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेतर गरजा होय. उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश इत्यादी. 2. वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेथॉस्कोप, न्यायाधीशाचा कोट इत्यादी. सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ रेल्वेचा प्रवास. 3. जीवनावश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा. मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी. ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुखसमाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ धुलाई यंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर इत्यादी. ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ वातानुकूलित गाडी, फर्निचरयुक्त घरं इत्यादी. 2. वस्तू आणि सेवा. ही एक अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू. सेवा देखील मानवी गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे. 3. उपयोगिता. वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. 4. मूल्य. अर्थशास्त्रामध्ये मूल्य 2 प्रकारे सांगितले जाते. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य. 1. उपयोगिता मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. 2. विनिमय मूल्य. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ टीव्ही, कार इत्यादी. 3. हिरे, पाणी, विरोधाभास. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ पाणी. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरा. आकृती 1.7. 5. संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याची 5. संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीची वैशिष्ट्ये. 1. उपयोगिता. 2. दुर्मिळता. 3. विनिमयता. 4. मनुष्यबाह्यता. 1. उपयोगिता. वस्तूंमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज इत्यादी. 2. दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू, ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते इत्यादी. 3. विनिमयता. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने इत्यादी. 4. मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. तुम्हाला माहीत आहे का? जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, आवाज इत्यादी. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत नाही. तुम्हाला माहीत आहे का? भौतिक हस्तांतरण क्षमता
यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ वाहने. मालकी हस्तांतरण क्षमता. यामध्ये काही बदल करू शकत नाही, परंतु त्यांच्या मालकी हक्काचे हस्तांतर करता येते. उदाहरणार्थ जमीन. 6. वैयक्तिक उत्पन्न. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय. 7. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का? उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत. अ. स्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ भाडे, वेतन इत्यादी. ब. अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नफा हा धनात्मक, ऋणात्मक व शून्य असू शकतो. क. पैशातील उत्पन्न प्राप्ती. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ ₹5,000 उत्पन्न. ड. वास्तव उत्पन्न. प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी. ई. करारात्मक उत्पन्न. विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ खंड, मजुरी इत्यादी. ई. उर्वरित शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. उ. अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादींपासून मिळणारे उत्पन्न. उ. अनर्जित उत्पन्न. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न होय. उदाहरणार्थ लॉटरी, अनपेक्षित लाभ इत्यादी. 8. आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण. 8. आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो. अ. उत्पादन. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. जे उपक्रम केवळ दान छंद केले जातात तिथे आर्थिक विनिमय नसते. तेथे अर्थव्यवस्थेला अनुत्पादक मानले जाते. त्याद्वारे जीवनात अमूल्य मूल्य वाढवू शकतात. उत्पादनाचे 4 घटक. 1. भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व 1. भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात. मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते, तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. 2. श्रम. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादींची कामे. 3. भांडवल. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. 4. संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर
ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वितरण. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. विनिमय. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. 1. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. 2. बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. 3. गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. 4. व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. 1. तेजी. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. 2. मंदी. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. 5. आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळ देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. 6. आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धींसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. कायम लक्षात ठेवा. आर्थिक वृद्धी. 1. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. आर्थिक विकास. 1. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. आर्थिक वृद्धी. 2. ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे. आर्थिक विकास. 2. ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. आर्थिक वृद्धी. 3. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक विकास. 3. आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. आर्थिक वृद्धी. 4. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. आर्थिक विकास. 4. आर्थिक विकास सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी. 5. आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आर्थिक विकास. 5. आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक वृद्धी. 6. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. आर्थिक विकास. 6. आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता,
जीवनमान दर्जा इत्यादींद्वारे मोजला जातो. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.